काय नाही नाही व्हिडिओ करून हा हा सॉल्व्ह करूयात आपण. इंटिग्रल ऑफ टाइप 1 अपॉन ए साइन स्क्वेअर एक्स प्लस बी कॉस स्क्वेअर एक्स प्लस सी असं जर असेल तर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला काय करत असतं, साइन स्क्वेअर एक्स किंवा कॉस स्क्वेअर एक्स ने डिवाइड करत असतं. जनरली आय विल सजेस्ट यू टू डिवाइड बाय कॉस स्क्वेअर एक्स, कारण असं केल्याने काय होतं, टॅनचं इंट्रोडक्शन होतं आणि इट इज इझी टू हँडल टॅन एक्स. ओके, सो दिस विल बी आय इज इक्वल्स टू इंटिग्रल ऑफ 1 अपॉन 3 प्लस 2 साइन स्क्वेअर एक्स प्लस 5 कॉस स्क्वेअर एक्स dx. बरोबर ना? आता पहा, आता तुम्ही काय करणार, डिव्हाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कॉस स्क्वेअर एक्स. मग हेच जे इंटिग्रल आहे ते आता असं दिसायला लागेल, 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स अपॉन 3 प्लस 2 साइन स्क्वेअर एक्स प्लस 5 कॉस स्क्वेअर एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स डीएक्स. आता पहा, हा जो कॉस स्क्वेअर एक्स आहे तो प्रत्येकाच्या डिनॉमिनेटर मध्ये जाईल ना. डिनॉमिनेटर जर आपण सेपरेटली दिले तर हा आहे 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स, हा वरती बनला सेक्स स्क्वेअर एक्स, इजंट इट? सेक्स स्क्वेअर एक्स वर बनला आणि खाली पहा 3 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स प्लस 2 साइन स्क्वेअर एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स प्लस 5 कॉस स्क्वेअर एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स. तुम्ही पहिल्यांदा हे शिकताय ना, म्हणून मी एवढं डिटेल मध्ये सांगतोय. नंतर एवढं स्लो स्लो नाही जाणार आपण. ठीक आहे ना? ह्याला हे कॅन्सल. बरोबर. आता हे जे इंटिग्रल आहे ना, हे आता असं दिसेल, इंटिग्रल ऑफ सेक स्क्वेअर एक्स अपॉन 3 सेक स्क्वेअर एक्स प्लस 2 टॅन स्क्वेअर एक्स प्लस 5 डीएक्स. मग आता इथे तुम्ही काय करणार, टॅन एक्स ला टी पुट करणार. का बरं? कारण सेक स्क्वेअर एक्स डीएक्स डीटी बनेल आणि सेक स्क्वेअर एक्स ला 1 प्लस टी स्क्वेअर लिहाल. इथं जो सेक स्क्वेअर एक्स आहे ना, त्याला तुम्ही काय लिहाल, 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स. बरोबर. आणि हा जो टॅन एक्स आहे ना, टॅन एक्स, तर टॅन एक्स ला तुम्ही काय कराल, टी पुट कराल. म्हणजे हा काय बनेल, 1 प्लस टी स्क्वेअर. कळतंय का तुम्हाला? म्हणजे नेक्स्ट स्टेप इज पुट टॅन एक्स इज इक्वल्स टू टी. टॅन एक्स ला काय पुट करा, टी पुट करा. टॅन एक्स ला टी पुट केलं तर सेक स्क्वेअर एक्स डीएक्स इज इक्वल्स टू डीटी. बरोबर. म्हणजे हा सेक स्क्वेअर एक्स डीएक्स डीटी बनेल. आता हेच जे इंटिग्रल आहे ना, गिवन इंटिग्रल विल नाव लुक्स लाइक dt अपॉन dt अपॉन 3, अरे सध्या असंच लिहू, 3 इंटू 1 प्लस टी स्क्वेअर प्लस 2t स्क्वेअर प्लस 5, अगेन 1 अपॉन क्वाड्रेटिक मध्ये गेलोय आपण. पहा, कळतंय का? म्हणून ते स्पेशल इंटिग्रल इतके स्पेशल होते की प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये त्यांचं इंट्रोडक्शन करतोय आपण. ठीक आहे. म्हणजे हे बनेल dt अपॉन 3 प्लस 3t स्क्वेअर प्लस 2t स्क्वेअर प्लस 5. बरोबर. आता पहा, काय हरकत नाही. 3t स्क्वेअर प्लस 2t स्क्वेअर इज 5t स्क्वेअर. So this will be integral of 1 upon 5t square plus 8 dt. Now 5 ला कॉमन घ्या, so this will be 1 by 5 integral of 1 upon t square plus 2 root 2 by root 5 चा square. 8 means root 8 means 2 root 2.
कळतंय का आता? एवढं तर डायरेक्टली करू शकतो मी. आता पुन्हा 1/x² मायनस x² प्लस a² चा फॉर्म्युला कळतंय ना? मग तो जर वापरला तर दिस विल बी 1/5 इंटिग्रल ऑफ 1 अपॉन सॉरी तो डायरेक्ट वापरला तर दिस विल बी 1/5 इंटू 1 अपॉन ए काय तुमचा 2√2 अपॉन √5 1 अपॉन ए tan इनवर्स ऑफ x by a tan inverse of x by a. But what is your x? Is in this case this is t upon a. A is what 2√2 by √5 and plus integration constant c. आता काय होईल माहितीये हा वर जाईल आपण वर जाईल. So this will be 1/5. आता √5 आहे आणि इथं 5 आहे तर आपण डायरेक्टली √5 पण टाकू शकतो. म्हणजे हा काय बनेल 1/2 इंटू √5 इंटू √2 इज √10. कळतंय का काय झालंय ते? हा √5 आणि इथे जो 5 आहे ना त्याला √5 इंटू √5 एक √5 कॅन्सल इथे एक √5 इथे 2 आणि इथं 2√2 सॉरी इथे 2√2 मग हा √2 आणि हा √5 √10 म्हणला आणि हा 2 ऍज इट इज √5 इथला जो आहे तो वर गेला सो 2√10 इंटू टॅन इनवर्स ऑफ √5 t अपॉन 2√2 plus c. But what is your t? हाँ, t is equals to tan x. So this will be 1 upon 2√10 tan inverse of √5 into tan x upon 2√2 plus integration constant. कळतंय का? इझी होतं का मग हा पण? नाव नेक्स्ट 3.2b मध्ये सगळं हेच आहे. 3.2b इज व्हेरी सिम्पल एक्झरसाइज. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काहीच मला डिस्कस करायची गरज लागणार नाही. आज जे शिकवलं ना तेवढं जर घरी जाऊन केलं तर मला त्याच्या व्यतिरिक्त काहीच करायचं म्हणजे तुम्हाला त्याच्या व्यतिरिक्त हे पहा ना सगळे इंटिग्रल ऑफ टाईप तिथे तुम्हाला स्टँडर्ड सबस्टिट्यूशन करून क्वाड्रॅटिक बनवून सम स्पेशल इंटिग्रल वापरायचे. ठीक आहे ना? मग हा एक प्रॉब्लेम घेऊ आपण. दिसायला खूप छोटा वाटतोय पण त्याच्यामध्ये त्यांना कन्व्हर्जन इज व्हेरी इम्पॉर्टंट. I is equals to integral of cos theta upon cos 3 theta d theta. This is our integral. आता cos 3 थीटाला पाहून मनामध्ये अशी चळवळ सुरू झाली अरे फॉर्म्युला टाकू का त्याचा तिथं काहीतरी होऊन जाईल नाही का जास्त काही आपल्याला येत नाही तर तेवढं येते तर तेवढं टाकून पाहू ना. मग दिस विल बी cos theta upon 4 cos cube theta मायनस 3 cos theta. आता असं वाटतंय की अरे cos theta ला कॉमन घ्या आणि वरचा cos theta उडवून टाका. एक cos theta कॉमन येऊ शकतो ना. So this will be integral of cos theta upon cos theta in bracket 4 cos square theta minus 1 d theta minus 3 d theta. This cos theta get cancelled and now we are changed our integral to our known type. याला काय म्हणतात कोणता टाइप इंटिग्रल ऑफ टाइप 1/a sin square x plus b cos square x plus c. अशा प्रॉब्लेम मध्ये आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला cos square theta ने डिवाइड करत असतो आणि tan theta ला t पुट करत असतो बरोबर ना. tan theta ला t पुट करत असतो
म्हणजे पहा, हा प्रॉब्लेम याच्यामध्ये कन्वर्ट केला. आता पुढे जाऊन इंटिग्रल ऑफ टाइप हा दिसला, मग तो टाइप वापरणार. काय करणार? डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कॉस स्क्वेअर थिटा. म्हणजे तुमचा न्यूमरेटर काय? 1. डिनॉमिनेटर काय? 4 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 3. इथे डी थिटा. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला तुम्ही कशाने डिवाइड करणार आहे? कॉस स्क्वेअर थिटाने. कॉस स्क्वेअर थिटा. कॉस स्क्वेअर थिटा. आता मी थोडस डायरेक्टली जाऊ शकतो. 1/cos square theta is sec square theta. So this will be integral of sec square theta upon 4 minus 3 sec square theta d theta. Bye. Again, this sec square theta can be replaced by this sec square theta ला आपण आता ह्या sec square theta ला आपण लिहू शकतो 1 plus tan square theta. बरोबर. आणि tan theta ला t पुट करतो आपण. बरोबर ना? पुट tan theta as t. So sec square theta d theta will be dt. This will be dt. लक्ष समोर असलं पाहिजे. लक्ष विचलित नाही झालं पाहिजे. सो दिस विल बी, आता हे काय बनेल? इंटिग्रल ऑफ sec square theta d theta is equal dt and upon 4 minus 3 into 1 plus t square. बरोबर. आता हे पुन्हा 1 क्वाड्रेटिक बनते पण 4 minus 3 minus 3t square dt. Isn't it? असंच बनतंय ना? मग आता सिंपल झालं. हे तर खूप सिंपल आहे. दिस विल बी इंटिग्रल ऑफ 1/1 minus 3t square dt. आता 3 ला जर कॉमन काढला तर 1/3 1/1/3 minus t square dt. 1/3 इंटिग्रल फ्रॉम 1/1 by root 3 चा स्क्वेअर मायनस टी स्क्वेअर dt. ठीक आहे ना? मग हा a बनला आणि हा x. इंटिग्रल ऑफ 1/a square minus a square that is 1/2a log of a plus x upon a minus x plus c. बरोबर. मग फायनली वी कॅन से आन्सर काय येईल? 1/3 इंटू 1/2a लॉग ऑफ a प्लस एक्स म्हणजे 1/√3 प्लस टी अपॉन a मायनस एक्स 1/√3 मायनस टी प्लस इंटेग्रेशन कॉन्स्टंट सी. सो हा √3 आणि हा √3 इकडे पहा. इथं 3 आहे आणि हा रूट. मग 2√3 इथं म्हणेल. बरोबर ना? So this will be 1/2√3 log of, again taking LCM and cancelling √3 from both of the denominator. So this will be log of 1 plus √3t upon 1 minus √3t plus integration constant c. What is your t? Remember your t. कुठं? इथे गेलं. P is tan theta. So 1/2√3 log of 1 plus √3 tan theta upon 1 minus √3 tan theta plus integration constant c. इजी इजी आएगा. दिस प्रॉब्लेम शॅल बी सॉल्व्ड बाय 2 वेज. आणि मग मला नाही वाटत काय राहतं हे एक्झरसाइजचं बेसिक.
There are two ways to solve these kind of problems. किती वेज आहेत? दोन वेज. पहिला तर इंटिग्रल ऑफ टाइप ए 1/a sin x प्लस b cos x प्लस c. बरोबर. असं जर असेल तर tan x बाय 2 ला t पुट करा, स्टँडर्ड सबस्टिट्यूशन. अनदर वे इज यूज ट्रिगोनोमेट्री. ट्रिगोनोमेट्री वापरा. खाली कंपाऊंड अँगल फॉर्म्युला बनवण्याचा ट्राय करा. 1/2 1/2. अरे केलंय डिफरन्शिएशन मध्ये आपण असं. ठीक आहे. So let us see the method number 1 by substitution. We shall go by substitution. Substitution करू आपण. म्हणून I is equals to integral of 1 upon sin x plus sorry sin x minus root 3 cos x dx. बरोबर ना? आता काय करतोय मी? tan x ला t पुट करतोय. नेक्स्ट स्टेप इज पुट tan x by 2, sorry x नाही, tan x by 2 as t. So 1/2 sec square x by 2. If you are approaching for competitive exam ना, मग तुम्ही डायरेक्ट 2t बरोबर ना, 2dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर ला तुम्ही काय करा, dx पुट करा. किंवा समजा मिस्टेक नाही करून घ्यायचं तर 1/2 sec square x 1/2 sec square x by 2 dx is equals to dt. म्हणजे तुमचा dx बनेल 2dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. आणि मग तुमचं इंटिग्रल आय आता असं दिसेल, आय इज इक्वल्स टू इंटिग्रल ऑफ 1 अपॉन 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर मायनस रूट 3 इंटू 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर इंटू 2 dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. कळतंय का सगळ्यांना? आणि हे जे 1 प्लस टी स्क्वेअर आहे आणि हा जो डिनॉमिनेटरचा 1 प्लस टी स्क्वेअर हे कॅन्सल होऊन जाईल. बरोबर. आता दिस विल बी इंटिग्रल ऑफ 1 अपॉन वर 2 उरलाय, 2 dt उरलाय ना, 2 इंटू इंटिग्रल ऑफ 1 अपॉन 2t मायनस रूट 3 प्लस रूट 3t स्क्वेअर dt. बरोबर. तर 2 बाहेर आहे. इंटिग्रल ऑफ 1 अपॉन रूट 3 ला पण बाहेर काढावं लागेल, इजंट इट? कारण त्याचा कोइफिशियंट टी स्क्वेअरचा कोइफिशियंट त्याला बाहेर काढावं लागेल. मग हा बनेल टी स्क्वेअर मायनस 2 बाय रूट 3t मायनस नाही, आता हा -1, मग इथं प्लस आहे, सॉरी, प्लस 2 बाय रूट 3t मायनस 1. समजतंय का? आता हाफ ऑफ द कोइफिशियंट ऑफ दिस आणि त्याचा स्क्वेअर म्हणजे 1/3 काय करावं लागेल, ऍड आणि सबट्रॅक्ट करावं लागेल. ठीक आहे ना? सो दिस विल बी 2 बाय रूट 3 2 बाय रूट 3 इंटिग्रल ऑफ 1 अपॉन टी स्क्वेअर प्लस 2 बाय रूट 3t प्लस 1/3 मायनस 1/3 मायनस 1 dt. बरोबर. आणि आता हा बनेल 2 बाय रूट 3 इंटिग्रल ऑफ 1 अपॉन t प्लस 1 बाय रूट 3 t प्लस 1 बाय रूट 3 द होल स्क्वेअर. बरोबर ना? हा परफेक्ट स्क्वेअर बनलाय. t प्लस 1 बाय रूट 3 चा होल स्क्वेअर मायनस 2 बाय रूट 3 whole square, because this will be minus 1/3 minus 1, that is minus 4 by
आता हा स्टँडर्ड फॉर्म्युला दिसतोय का तुम्हाला? स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. बरोबर. मग तुम्ही असं लिहिणार 2/3 फायनल आन्सर 2/3 2/√3 इंटू 1/2a log of x minus a upon x plus a. a plus 1/√3 minus 2/√3 upon c plus 1/√3 plus 2/√3 taking LCM as √3 and plus integration constant c. Taking LCM as √3. LCM काय घेतोय आपण? √3. डिनॉमिनेटर ॲज √3 ने मल्टिप्लाय करू, डिवाइड करू आणि मग खालचे सगळे √3 जे आहेत ते एकमेकांना कॅन्सल होतात. बरोबर ना? मग दिस √3 पण कॅन्सल. 1/2 पण कॅन्सल म्हणजे 1/2 फायनल आन्सर 1/2 लॉग ऑफ √3 आहे रे तो. √3t -1 अपॉन √3t plus 3. √3t plus integration constant c. What is equal t? T is tan x by t is tan x by. So this will be 1/2 log of √3 tan x by 2 minus 1 upon √3 √3 tan x by 2 plus 3 plus integration constant c. This is method number 1 to solve these kind of problems. मायनसचं साइन 2 मिनिट. मायनसचं साइन खाली दिलंय त्यांनी, काही प्रॉब्लेम नाही. काय केलंय? वेट 1 प्लस रूट प्रॉब्लेम मध्ये देताना मायनसचा घेतलाय आणि हे करताना प्लसचा घेतलाय इथे ऍक्टिव्हिटी मध्ये. कळतंय का तुम्हाला? दॅट इज द मिस्टेक. म्हणजे इथून जरी पाहिलं ना, सो दिस विल बी √3 मायनस √3t स्क्वेअर प्लस 2t. तुमच्या बुक मध्ये पण हे आहे का? बरं चला, ही ऍक्टिव्हिटी इथे त्यांनी जसं दिलं आपण तसं सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. हा, हे इकडे घेता येतं का? साईडला स्लाइड करता येते? कुठं? tan x by 2 ला पुट केलं तर dx तुमचा येईल 2t dt, सॉरी 2dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. बरोबर. साइन एक्स तुमचा काय बनतो? साइन एक्स बनतो 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर आणि कॉस एक्स काय बनतो? 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. इथं तुमचा साइन एक्स काय बनलाय? 2t. 2 मिनिट हा, इकडं आपण नोट मध्ये काय केलंय?
ठीक आहे. हा काय बनलाय 2t अपॉन 1 + t² आणि हा 1 - t² अपॉन 1 + t². बरोबर. याला एक आन्सर. आता समजा या स्टेप मध्ये गेलो आपण तर आपण लिहू 2t मायनस मायनसचं साइन आहे मध्ये √3 प्लस √3t². आणि इथं जे यांनी केलंय ना त्यांनी असं केलंय √3 मायनस √3t² प्लस 2t. 2t पॉझिटिव्ह घेतलाय त्यांनी, इट्स ओके. बट ह्यांना दोघांचे साइन चेंज केलेत म्हणजे क्वेश्चन देताना उलटा दिलाय, सॉल्व्ह करताना उलटा सॉल्व्ह केलाय. ठीक आहे ना. ओके. नेक्स्ट. Another method to solve the same integral. I is equals to integral of 1 upon sin x minus √3 cos x plus sorry dx. ठीक आहे ना. आता पहा खाली तुम्हाला डायरेक्ट काय दिसतंय √3 आणि 1 दिसतंय. मग न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला जर 2 ने डिवाइड केलं सो यू कॅन टेक द हेल्प ऑफ ट्रिग्नोमेट्री कंपाऊंड अँगल फॉर्म्युला. मग मी काय करतोय न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला 2 ने डिवाइड करते. दिस विल बी इंटिग्रल ऑफ 1/2 ला बाहेर काढलं, या 1/2 ला बाहेर काढलं 1 अपॉन 1/2 साइन एक्स मायनस √3/2 कॉस एक्स dx. बरोबर. तर 1/2 आणि रूट मध्ये जे काही आहे त्याला काय पुट करावं म्हणजे त्याला काय कशाने चेंज करावं, कोणत्या कॉन्स्टंटने चेंज करावं. साइन ए साइन बी मायनस कॉस ए कॉस बी म्हणजे साइनने तर म्हणजे 1/2 ला साइनने चेंज करू शकत नाही. आय शुड से 1/2 ॲज कॉस पाय बाय 3 अँड दिस ॲज साइन पाय बाय 3. मग आता तुम्हाला हे दिलेलं इंटिग्रल असं दिसेल 1/2 इंटिग्रल ऑफ 1 अपॉन साइन एक्स इंटू कॉस पाय बाय 3 मायनस कॉस एक्स इंटू साइन पाय बाय 3. बरोबर का. आता इथून पुढे काय करणार तुम्ही 1/2 इंटिग्रल ऑफ 1 अपॉन साइन एक्स मायनस पाय बाय 3 वाला फॉर्म्युला हा बनला आणि dx. आता साइन एक्स मायनस पाय बाय 3 तो वर गेल्यावर कोसेक एक्स मायनस पाय बाय 3. पण कोसेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह सॉरी कोसेक एक्सचं इंटिग्रेशन लॉग कोसेक एक्स मायनस कॉट एक्स किंवा लॉग टॅन एक्स बाय 2. बरोबर. पण ह्याचा अर्थ असा नाही की कोसेक एक्स मायनस पाय बाय 3चं पण तेच करायचं म्हणजे इथं कंपोजिट फंक्शन मला रूल नाही लागत आहे इंटिग्रेशन. अँड फॉर दॅट पर्पज मी तर ट्राय करत असतो. हे पहा यांनी पण आता डायरेक्टली सांगतोय तुम्हाला कोसेक हा तोच रूल वापरलाय रे. टॅन पाय बाय 4 प्लस वाला पण एक प्रॉब्लेम होता याच्यामध्ये, तिथं थोडं वेगळं केलं. हा मग हा वर येऊन हा काय बनेल कोसेक एक्स मायनस पाय बाय 3. बरोबर. आपल्याला माहिती जर फंक्शन असं असेल कोसेक ऑफ एफ ऑफ एक्स असेल तर खाली एफ डॅश ऑफ एक्स आपण लिहितो. बरोबर ना. पण ते आतमधलं फंक्शन लिनियर असलं पाहिजे हे मला सांगायचं आहे. म्हणजे कोसेक ऑफ समजा असं असतं कोसेक ऑफ लॉग एक्स त्याचं इंटिग्रेशन तुम्ही असं नाही लिहिणार म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही कोणता रूल नाही वापरणार कंपोजिट फंक्शनचा रूल नाही वापरणार. जर तुम्हाला मी म्हटलं असतं साइन ऑफ ई रेस टू दी पॉवर एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय तर काय सांगायचं ते समजून घ्या. साइन ऑफ ई रेस टू दी पॉवर एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय डेरिव्हेटिव्ह तर तुम्ही म्हणले असते कॉस ऑफ ई रेस टू दी पॉवर एक्स इंटू ई रेस टू दी पॉवर एक्स.
डब्याचं डेरिव्हेटिव्ह. पण समजा मी तुम्हाला म्हणलं त्याचं इंटिग्रेशन काय, इंटिग्रेशन ऑफ साइन ई रेस टू दी पॉवर एक्स. तुम्ही म्हणाल साइन ई रेस टू दी पॉवर एक्सचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे साइन एक्सचं इंटिग्रेशन, सॉरी साइन एक्सचं इंटिग्रेशन मायनस कॉस एक्स असतं. साइन ई रेस टू दी पॉवर एक्सचं इंटिग्रेशन मायनस कॉस ई रेस टू दी पॉवर एक्स अपॉन ई रेस टू दी पॉवर एक्स, असं जर तुम्ही म्हणत असाल तर दिस इज कम्प्लिटली रॉंग. दिस इज ओनली व्हॅलिड इफ whatever inside that function is linear function. कळतंय का? जर लिनियर असेल तर आपण त्या वेळेने प्रोसीड करू शकतो. ठीक आहे, आतमध्ये लिनियर असला पाहिजे. पाहिले ना आपण करोलरीज. ओके, मग आता दुसऱ्या वेळेने त्यांनी सॉल्व्ह करून दिलंय की हा जो कोसेक आहे त्याच्या आतमध्ये लिनियर बनतोय का, म्हणजे 1/2 हा जो साइन ऑफ एक्स मायनस पाय बाय 3 तो वर आला तर कोसेक ऑफ एक्स मायनस पाय बाय 3. सो दिस विल बी 1/2 इंटिग्रल ऑफ कोसेक ऑफ एक्स मायनस पाय बाय 3 dx. बरोबर. आणि मग कोसेक ऑफ डब्बाचं काढू शकता, बट डब्बा शुड बी लिनियर फंक्शन. ते लिनियर असलं पाहिजे. लिनियर आहे का ते? येस. एक्स ची डिग्री किती आहे? बरोबर ना. मग दिस विल बी 1/2 कोसेकचं इंटिग्रेशन लॉग ऑफ कॉट ऑफ डब्बा मायनस कोसेक ऑफ डब्बा, कोसेक एक्स मायनस कॉट एक्स असतं ना, लॉग ऑफ कोसेक एक्स मायनस कॉट एक्स, कोसेक ऑफ एक्स मायनस पाय बाय 3 मायनस कॉट ऑफ एक्स मायनस पाय बाय 3 अँड प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट्स. बट ह्याच्या डिनॉमिनेटरला ह्याचं डेरिव्हेटिव्ह 1 आहे ते तुम्ही मेन्शन करायला पाहिजे. ठीक आहे ना. डिनॉमिनेटर इज 1, एक्स मायनस पाय बाय 3चं जे काही डेरिव्हेटिव्ह आहे ते 1 आहे. मेन्शन करायला पाहिजे म्हणजे ते लक्षात ठेवायला पाहिजे. इट इज नो नीड टू मेन्शन, बट ते लक्षात ठेवा की त्याचं डेरिव्हेटिव्हने आपण डिवाइड केलेलं आहे लिनियर फंक्शन असल्यामुळे. ठीक आहे ना. समजा मी आपण इथे जाऊन पाहू, एकदा हा डाऊट आपण रिव्हेरीफाय करू. कळालं का तुम्हाला? म्हणजे मी पण थोडा विचार केला की त्याचं काढूच शकत नाही आपण त्या वेळेने, आणि गुगल सुद्धा काय सांगते, हाऊ कॅन वी इंटिग्रेट दिस. आता तुम्हाला आन्सर काय म्हणजे इथं काय सांगतं, द इनडेफिनाइट इंटिग्रल ऑफ साइन ऑफ ई रेस टू द पॉवर एक्स इज नॉट एक्सप्रेसिबल इन टर्म ऑफ एलिमेंटरी फंक्शन. However, it can be evaluated by numerical methods. So we have that subject. मी ज्यावेळी थर्ड इयरला होतो ना, मला सब्जेक्ट होता कम्प्युटेशनल मॅथमॅटिक्स, न्यूमरिकल मेथड्स इन सिव्हिल इंजिनिअरिंग. तर त्याच्यामध्ये आपण काय करतो माहितीये का, प्रत्येक आन्सर हे ट्रू आन्सर नसतं. मॅट्रिक्सचं म्हणा, मोठे मोठे मॅट्रिक्स जे असतात 4x4, 5x5, 3x3 ऑर्डरचे, तर त्याचं म्हणजे एक्झॅक्ट आन्सर नाही मिळत. कधी कधी काही मॅट्रायसेस मध्ये फ्लॉज असतात, काही इक्वेशन्स मध्ये फ्लॉज असतात. मग त्या टाईपच्या प्रॉब्लेम्सला कसं अप्रोच करायचं, तर आपण एरर, ट्रायल अँड एरर करत असतो. काय करत असतो? ट्रायल अँड एरर. आणि ट्रायल अँड एरर जर केलं ना आपण, जी काही ऍब्सोल्यूट एरर आहे तिला मिनिमाइज करत असतो. रिलेटिव्ह पर्सेंटेज एरर, ट्रू एरर, ऍब्सोल्यूट एरर, माहिती ना तुम्हाला, पाहिलं असेल असं काहीतरी फिजिक्स मध्ये पाहिलं असेल. बरोबर. मग ऍब्सोल्यूट एररला आपण मिनिमाइज करत असतो, आणि ऍब्सोल्यूट एररला आपण झिरोच्या खूप जवळ जर नेलं तर मग आपण ट्रू आन्सरला अप्रोच करत असतो. ठीक आहे ना. तर तेच ते सांगतायत की मी तुम्हाला आता काय सांगितलं की साइन ऑफ ई रेस टू द पॉवर एक्सचं इंटिग्रेशन असं नका म्हणू की कॉस ऑफ मायनस कॉस ई रेस टू द पॉवर एक्स अपॉन ई रेस टू द पॉवर एक्स. दॅट इज ओनली व्हॅलिड. म्हणजे तुम्हाला काय सांगितलंय, एफ ऑफ, आता मी तुम्हाला इथं दाखवून पण देईल की आपण ज्यावेळी, ओके इथे आहे ना,
ऍप क्लोज. ज्यावेळी हे पाहत होतो, प्रॉपर्टीज, एवढं कव्हर झालंय आपलं. त्यावेळी ही प्रॉपर्टी आपण व्हेरीफाय केली होती, एफ ऑफ ए एक्स प्लस. मी असं म्हणलं होतं का एफ ऑफ जी ऑफ एक्स म्हणजे एफ ऑफ आतमध्ये काय, एक लिनियर, कळतंय का, एफ ऑफ ए एक्स प्लस. मी असं म्हणलं होतं का एफ ऑफ जी ऑफ एक्सचं इंटिग्रेशन जी ऑफ म्हणजे समजा असं फंक्शनच्या आतमध्ये फंक्शन बद्दल काही बोललो होतो का, नाही. कंपोजिट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी, इंटिग्रेशन काढण्यासाठी एकतर मेथड आहे सबस्टिट्यूशनने जा, किंवा मग तुम्ही न्यूमेरिकल मेथड वापरा, सबस्टिट्यूशन जर पॉसिबल नसेल तर. कळतंय ना तुम्हाला? ओके. आर्ट्स. आता पुन्हा इंटिग्रल ऑफ टाइप येणार आहेत, ते तुम्हाला आज सांगतो. नेक्स्ट लेक्चर मध्ये किंवा आजच होऊ शकतं हे, याच्यामध्ये काही नाही एवढं. किती सॉल्ड एक्झाम्पल आहे. नको बंद झालं का? हा, कन्सेप्ट सांगू आणि पुढच्या लेक्चरला क्वेश्चन घेऊ, ठीक आहे ना. हा, मला काय म्हणायचं होतं, हे आन्सर आपण लास्ट पर्यंत अप्रोच केलं ना. येस. आता प्लसचा पाय बाय 6 कुठून आलाय बरं? कारण तुम्हाला माहिती आहे की कोसेकचं इंटिग्रेशन, दुसरं इंटिग्रेशन म्हणजे दुसरा फॉर्म्युला काय कोसेकचा इंटिग्रेशनचा, इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स डीएक्स इज इक्वल्स टू लॉग कोसेक एक्स मायनस कॉट एक्स प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी, बरोबर. आणि दुसरा फॉर्म्युला काय, लॉग ऑफ टॅन x/2 फक्त प्लस सी, आणि इंटिग्रेशन ऑफ कोसेक आणि दुसरा कोणता आपण पाहिला होता, सेक. इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स इज लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स प्लस सी, किंवा त्याला आपण म्हणतो किंवा त्याचा दुसरा फॉर्म्युला लॉग ऑफ टॅन x/2 प्लस 5/4 प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी, ठीक आहे ना. आणि ते आपण ट्रिग्नोमेट्रीने प्रूव्ह केलं होतं. इथून पुढे पण तुम्ही जाऊ शकता. मग ह्याचं दुसरं आन्सर असं पण बनू शकतं की 1/2 लॉग ऑफ टॅन डब्बा/2, डब्बा काय x-π/3. त्याने मायनस मध्ये का गेले आय डोंट नो. x-π/3/2 प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी, म्हणजे असं यायला पाहिजे 1/2 लॉग 1/2 लॉग ऑफ टॅन x/2 मायनस π/6 प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी. काय, हा आपण ना, पण तिथं काय आहे? ते चुकलंय ना त्यांचं. मायनस द्यायला पाहिजे होतं. हा प्रॉब्लेम घेतलाय, हा घेतलाय, हा घेतलाय. आता नेक्स्ट तुम्हाला कन्सेप्ट सांगतो, इंटिग्रल ऑफ टाइप. हे हे दोन टाईप, अजून अजून एक टाईप येतो याच्यामध्ये, जो इथं असेल खालच्या पेजला. एवढंच, दोन टाईप. त्यानंतर बायपार्ट्स मध्ये येतो तो, ठीक आहे. आणि एकदम सिंपल आहे, तुम्ही हे केलंय ना, आता जे केलंय ना तेच करायचंय, ठीक आहे. मग नेक्स्ट, इंटिग्रल ऑफ टाइप. इंटिग्रल ऑफ टाइप, आता 1/क्वाड्रेटिक होतं आणि 1/रूट मध्ये क्वाड्रेटिक होतं. आपण कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड वापरत होतो आणि स्पेशल इंटिग्रलचे फॉर्म्युले वापरत होतो, बरोबर. आता मी म्हणेल इंटिग्रल ऑफ टाइप ज्यावेळी असा येईल, इंटिग्रेशन ऑफ लिनियर अपॉन क्वाड्रेटिक px प्लस क्यू अपॉन ax स्क्वेअर प्लस bx प्लस सी, लिनियर अपॉन क्वाड्रेटिक येईल.
काय इंटिग्रल ऑफ लिनियर अपॉन क्वाड्रॅटिक और सेकंड इंटिग्रेशन ऑफ लिनियर अपॉन रूट मध्ये क्वाड्रॅटिक येईल. रूट मध्ये क्वाड्रॅटिक एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी डी एक्स. तर अशा वेळी लिनियर अपॉन रूट मध्ये क्वाड्रॅटिक. अशा वेळी तुम्ही काय करणार, एक्सप्रेस युअर न्यूमरेटर इज इक्वल्स टू व्यवस्थित लक्ष द्या, ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर प्लस बी. आणि ए आणि बी कसे मिळतात आफ्टर कम्पेअरिंग. जर एक्झरसाइज सॉल्व्ह केला असेल तर तुम्हाला ए आणि बी म्हणजे ते इंटिग्रल ऑफ टाइप ए कॉस एक्स प्लस ए साइन एक्स प्लस बी कॉस एक्स अपॉन सी साइन एक्स प्लस डी कॉस एक्स आणि इंटिग्रल ऑफ टाइप ए ई रेस्ट टू पॉवर एक्स प्लस बी अपॉन सी रेस्ट टू पॉवर एक्स प्लस डी. त्याच्यामध्ये पाहिले आपण न्यूमरेटरला ए इंटू डिनॉमिनेटर प्लस बी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर असं करत असतो. पण या इंटिग्रल ऑफ टाइप मध्ये न्यूमरेटरला आपण ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर प्लस बी and then we can solve we will get two integrals, and then two integrals can be solved by one integral can be solved by using the corollaries and another integral can be solved by special integral formula. बरोबर ना. हा कसा सॉल्व्ह होईल, हा सॉल्व्ह होईल करोलरी बनून. आणि म्हणजे हा कसा सॉल्व्ह होईल, कारण न्यूमरेटरला जर तुम्ही असं एक्सप्रेस करणार आहे ना, तर आता तुमचं इंटिग्रल असं बनणार आहे पहा. आता तुमचं इंटिग्रल असं बनेल या केसमध्ये आणि या केसमध्ये. या केसमध्ये इंटिग्रल असं बनेल ए अपॉन ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर प्लस बी अपॉन डिनॉमिनेटर असं इंटिग्रेशन बनेल ना विथ रिस्पेक्ट टू एनिथिंग. मग आता दोन वेगवेगळे इंटिग्रल बनतील, ए इंटू इंटिग्रल ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर अपॉन डिनॉमिनेटर प्लस बी इंटू इंटिग्रल वन अपॉन इंटिग्रल ऑफ डिनॉमिनेटर, बट डिनॉमिनेटर इज क्वाड्रेटिक. डिनॉमिनेटर इज क्वाड्रेटिक और डिनॉमिनेटर इज रूट मध्ये क्वाड्रेटिक. मग तुम्हाला माहिती आहे की वन अपॉन क्वाड्रेटिक किंवा वन अपॉन रूट क्वाड्रेटिक कसं सॉल्व्ह करायचं. तर पहिल्या केसमध्ये हे जे आहे ना हे क्वाड्रेटिक आहे. वन अपॉन क्वाड्रेटिक कसं सॉल्व्ह करतात यू नो, कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड अँड सो ऑन. ओके. आणि हे जे आहे यू नो हाऊ टू सॉल्व्ह. खाली फंक्शन असेल, वर त्याचं डेरिव्हेटिव्ह, सो दिस विल बी लॉग मॉड एफ एक्स. बरोबर ना. म्हणजे एका बाजूला तुम्ही करोलरी वापरत असणार आहे आणि दुसऱ्या इंटिग्रल मध्ये तुम्ही कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड वापरत असणार आहे. कळतंय तुम्हाला व्यवस्थित. आणि इकडे याच्यामध्ये न्यूमरेटर इज इक्वल्स टू ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर प्लस बी जे आपण लिहितोय त्याच्यामध्ये आपण काय करत असणार, यामध्ये लिनियर अपॉन रूट क्वाड्रॅटिक. आपण हा जो क्वाड्रॅटिक आहे ना रूट मध्ये, मग कोणती वाली प्रॉपर्टी वापरणार, खाली रूट मध्ये फंक्शन, वर त्याचं कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड कधी वापरू आपण, ज्यावेळी आपण त्या न्यूमरेटरला ए इंटू डेरिव्हेटिव्ह प्लस बी असं एक्सप्रेस करू आणि मग सेपरेट इंटिग्रल देऊ. त्यावेळी हे पहा कसं बनणार आहे. आता दुसरं, पहिलं आपण पाहिलं हे जे दुसरा टाईपचा इंटिग्रल आहे ना, हा आता असं बनणार आहे पहा. इंटिग्रल ऑफ न्यूमरेटरला कसं एक्सप्रेस केलंय, ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर प्लस बी अपॉन डिनॉमिनेटर. ओके. म्हणजे हा बनेल ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर इज नाउ इन रूट मध्ये क्वाड्रॅटिक. इट इज रूट क्वाड्रॅटिक इज इक्वल्स टू युअर डिनॉमिनेटर, इजंट इट. रूट क्वाड्रॅटिक इज युअर डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह अपॉन डिनॉमिनेटर अँड प्लस बी इंटू वन अपॉन डिनॉमिनेटर. आणि या केसमध्ये कळतंय सगळ्यांना काय सांगतोय ते, काय करायचंय, कसं प्रोसीड करायचंय. हळूहळू आयडिया येईल तुम्हाला. या केसमध्ये ना दिस विल बी डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर किंवा आपण म्हणू डेरिव्हेटिव्ह ऑफ क्वाड्रॅटिक, क्वाड्रॅटिकचं डेरिव्हेटिव्ह अपॉन रूट मध्ये क्वाड्रॅटिक. दिस विल बी लॉग ऑफ दॅट क्वाड्रॅटिक. लॉग नाही, टू रूट, कारण खाली रूट मध्ये फंक्शन आणि वर त्याचं डेरिव्हेटिव्ह. तर टू रूट एफ ऑफ एक्स. म्हणजे इथं करोलरी कोणती वापरणार आहे तुम्ही, इथं तुम्ही करोलरी वापरणार आहे इंटिग्रल ऑफ एफ डॅश ऑफ एक्स अपॉन रूट मध्ये एफ ऑफ एक्स इज इक्वल टू टू रूट
एफ ऑफ एक्स प्लस सी. ठीक आहे ना. आणि हे कसं सॉल्व्ह करणार? 1/रूट मध्ये क्वाड्रेटिक. यू नो हाऊ टू सॉल्व्ह दिस. कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. ठीक आहे ना. अ, काय हे वाला. चला दोघांना ना पुन्हा एकदा तुम्हाला सांगू. पहिलं तरी इंटिग्रल ऑफ टाईप आपण पाहतोय लिनियर अपॉन क्वाड्रॅटिक. मग तुम्ही काय करा, तुमचा जो न्यूमरेटर म्हणजे लिनियर आहे ना, त्याला तुम्ही एक्सप्रेस करा ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर प्लस बी, असं एक्सप्रेस करा. बरोबर. आता पहा, आता तुमचं लिनियर जे आहे ते ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ क्वाड्रॅटिक प्लस बी असं दिसेल ना, कारण न्यूमरेटर इज युअर लिनियर फंक्शन. मग ते असं बनेल ए इंटू क्वाड्रॅटिकचं डेरिव्हेटिव्ह प्लस बी ऑन खाली काय क्वाड्रॅटिक. म्हणजे ह्याला जर आपण सेपरेट इंटिग्रल दिलं तर क्वाड्रॅटिकचं डेरिव्हेटिव्ह अपॉन क्वाड्रॅटिक प्लस बी इंटू 1/क्वाड्रॅटिक. 1/क्वाड्रॅटिकला कसं सॉल्व्ह करतो आपण? कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. म्हणजे हे जमलं. आणि क्वाड्रॅटिक खाली आहे, वरती क्वाड्रॅटिकचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे ते काय बनेल ए लॉग क्वाड्रॅटिक. कळतंय का? आणि 1/रूट मध्ये क्वाड्रॅटिक. रूट मध्ये क्वाड्रॅटिक, लिनियर अपॉन रूट मध्ये क्वाड्रॅटिक. इथं तुम्ही काय करणार? सेम हीच प्रोसिजर करणार. ह्याच्यामध्ये हेच करणार, ह्याच्यामध्ये हेच करणार. बरोबर. आणि तुम्हाला लिनियर कसं दिसेल आता? ए इंटू क्वाड्रॅटिकचं डेरिव्हेटिव्ह प्लस बी. आणि इथे काय रूट मध्ये क्वाड्रॅटिक आहे, म्हणजे हे आता असं दिसेल ए इंटू क्वाड्रॅटिकचं डेरिव्हेटिव्ह अपॉन रूट मध्ये क्वाड्रॅटिक प्लस बी इंटू 1/रूट मध्ये क्वाड्रॅटिक. हे कसं सॉल्व्ह करायचं तुम्हाला माहिती? कम्प्लिटिंग स्क्वेअर. आणि इथे रूट मध्ये क्वाड्रॅटिक म्हणजे काय बनेल ए इंटू 2 रूट क्वाड्रॅटिक. इझी आहे ना. आता काय झालंय माहिती का, आता सगळे दोन गोष्टी टुगेदर होणार आहे, म्हणजे एकत्र येणारे इंटिग्रल खूप मोठं होणार आहे. ठीक आहे. मग तो एक्झरसाइज 3.2 चा सी असणार आहे. असं मला वाटत होतं की अजून ह्याच्यावरचे ह्याचा एक आणि ह्याचा एक प्रॉब्लेम घेतला असता म्हणजे 3.2 सी ला पण तुम्ही मोकळे झाले असते. काय लोड होईल? बरं ठीक आहे. मग काय करू आपण? तुमचे डाऊट आहेत ना आता की नाही? ओके.